नमस्कार मंडळी, आपल्या हॉल क्रेज चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो घेऊन येत आहे आपण नेक्स्ट आपला हॉल जे आहे प्रॉपर मंगळसूत्राचं। भरपूरदा असं होतं की आपण ट्रॅव्हलिंगमध्ये असतो किंवा काही वेळेला गोल्डचे आपण घालू शकत नाही किंवा नेहमी आपल्याला कुणाला चेंज करायची सवय असते। सो अशाच काही माझ्या मैत्रिणींसाठी आणि मला पण स्वतःला मंगळसूत्र चेंज करायला खूप जास्त आवडत असतात, डिपेंड ऑन आउटफिट। सो वेगवेगळ्या आउटफिटनुसार आपण चेंज करू शकतो। सो असेच काही अफोर्डेबल आणि जे टिकाऊ राहणार, जे डेली वेअरमध्ये आपण यूज करू शकणार अशा पद्धतीचे मिंत्राचे काही मंगळसूत्राचे कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड करणार आहे। सो चला ते स्टार्ट। आणि खूप छान कलेक्शन आहे आजचं। वरून पर्सनली मला आवडत असलेल्या जे ज्वेलरीज आहेत किंवा जे सध्या ट्रेंडमध्ये सुरू आहेत अशा पद्धतीचे आजचं मंगळसूत्राचं कलेक्शन इन्क्लूड केलेलं आहे। या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। सो लेस्ट कलेक्शन आहे ते अशा पद्धतीचं आहे जे अगदी आपण वेस्टर्न वेअर सुद्धा करू शकतो। वेस्टर्न एखादा वेअर जर करतो त्यावर सुद्धा आपण घालू शकतो। काही असं आहे जे आपण प्रॉपर साडीवर सुद्धा घालू शकतो। सो त्यातलं पहिलं कलेक्शन आहे असं पॅकेजिंगमध्ये मला रिसीव झालेलं आहे छोट्याशा बॉक्समध्ये। सोबत त्यांच्याकडून एक कार्ड मला रिसीव झालेलं आहे। सो एक नॉर्मल कार्ड ब्रँडकडून रिसीव होतं थँक्यूचं आणि फॉर शॉपिंग। आणि अशा पद्धतीचं मला हे पार्सल रिसीव झालेलं आहे पॅकेजिंगमध्ये। मला ही ज्वेलरी रिसीव झालेली आहे। छान यामध्ये पेंडेंट दिलेला आहे आणि वरच्या बाजूला कंप्लीट चेन दिलेली आहे। मला पर्सनली अशा पद्धतीची ज्वेलरी खूप जास्त आवडते। मी सुद्धा माझं जे मंगळसूत्र बनवते तशा पद्धतीचंच बनवून घेतलेलं होतं। फक्त खालच्या साईडला प्रॉपर गोल्डन यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं वाटी म्हणतात त्यालाच, तर छोट्यामध्ये मी ठेवलेली आहे। सो अशा पद्धतीचं हे माझं बनवलेलं आहे। पद्धतीची ही ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे। क्वालिटी खूप अप्रतिम आहे। प्राइसनुसार सगळ्यांचं प्राइस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल लिंकमध्ये। आणि छान जे पॉलिशिंग केलेली आहे ते पॉलिश खूप व्यवस्थित केलेलं आहे। जे काळे मनी यूज केलेले आहे ते अगदी फिनिशिंगमध्ये यूज केलेलं आहे। इवन स्टोनची जे पण फिनिशिंग आहे खूप छान आहे। एडीचे स्टोन यूज केलेले आहेत। छान बॅक साईडला हुक दिलेला आहे टक करण्यासाठी इथे। सो अशा पद्धतीचं आहे। आणि हे आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, कुठली गोल्ड ज्वेलरी नाही आहे, पण प्रॉपर गोल्ड आणि स्टोनमध्ये याचं कलेक्शन आहे। आजचं जेवढं पण कलेक्शन मी मोस्टली अशा पद्धतीचं इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो अशा पद्धतीची ही ज्वेलरी आहे। खूप छान वाटतं घालताना। कुठल्याही वेस्टर्न वेअरवर म्हणू शकतो आपण किंवा साडीवर सुद्धा आपण घालू शकतो। चला ट्राय करूया। यावर कुठलेही कानातले इन्क्लूड नाही। जर कानातले इन्क्लूड असते तर मे बी पूर्ण हा सेट तयार झालेला असता। आणि पेंडंट खूप सुंदर आहे, खूप सुंदर रिसीव झालेलं आहे। याचा बॅक साईड मी एकदा तुम्हाला दाखवून देणार जेणेकरून एक्झॅक्ट काय रिसीव झालेलं, कशा पद्धतीचं प्रॉडक्ट रिसीव झालं आहे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल। जे आहे त्याचं पॅकेट वन पॅकेटमध्ये मला रिसीव झालेलं आहे। यामध्ये 3 ज्वेलरी आहे बहुतेक। सो नेक्स्ट जे मंगळसूत्र आहे ते अशा पद्धतीचं आहे। नॉर्मल यामध्ये कुठलंही पेंडेंट दिलेलं नाही आहे। पेंडेंटच्या ठिकाणी अशा पद्धतीचं नॉर्मल कंटिन्युएशनमध्ये ब्लॅक मनी घातलेले आहेत आणि इथे पण आहे। बाकी वरच्या साईडला पूर्ण चेन दिलेली आहे। फक्त खालचं जे साईड आहे ते साईड फक्त हायलाईट केलेलं आहे अशा पद्धतीचं। सो याचं एक प्लस पॉईंट मला खूप जास्त आवडलं, इथे 3 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। या ठिकाणी एक आहे, त्यानंतर या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक आहे। सो अशा पद्धतीचे 3 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत जेणेकरून आपण प्रॉपर आपल्या जेवढी आपल्याला मंगळसूत्राची लेंथ हवी आहे त्या हिशोबाने आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो। सो याचीच पण जी क्वालिटी आहे ती खूप छान आली आहे। क्वालिटी रिसीव झालेली आहे एवढ्या कमी प्राईजमध्ये, अगदी व्यवस्थित आहे। डेली यूजसाठी अगदी छान आहे। कमीत कमी त्यात मनी यूज केलेले आहेत आणि छान नाजूकसं असं एक मंगळसूत्र त्यांनी पाठवलेलं आहे। सो अशा पद्धतीचे हे होतं आपलं सेकंड मंगळसूत्र। त्यानंतर थर्ड मंगळसूत्र अशा पद्धतीचं रिसीव झालेलं आहे। हे पण खूप सुंदर दिसतंय, बघताना खूप छान वाटतंय। सिंगल स्टोन खालच्या साईडला दिलेला आहे, त्याच्या बाजूला दोन मनी प्रोव्हाइड केली आहे दोन्ही साईडला आणि वरच्या बाजूला सिंगल ब्लॅक मनी दिली। छान वाटते। ओव्हरऑल जी क्वालिटी आहे
खूप छान आहे। या ठिकाणी थोडसे गोल्डन मनी दिलेला आहे आणि इथे पण छान 3 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। सो मला वाटते एक स्पेसिफिक ब्रँड्स आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे हे प्रोव्हाइड केलेले आहेत। मिनिट्स म्हणून एक ब्रँड आहे, सो त्या ब्रँडचे 3 मी मागवले होते। सो त्याचे जेवढे पण मंगळसूत्र मला रिसीव झालेले आहे त्या सगळ्या मंगळसूत्रांमध्ये असे 3 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। सो अशा पद्धतीचे हा मंगळसूत्र आहे। सो साईडला तुम्ही बघू शकता, घातल्यानंतर एक्झॅक्ट कसं लुक दिसतंय ते माहीत होऊन जाईल। चला थर्ड बघूया। हे आहे आपलं थर्ड आणि लास्ट मंगळसूत्र। खूप सुंदर दिसतोय। जे पेंडंट रिसीव झालेलं आहे त्यामध्ये खरंच खूप अप्रतिम रिसीव झालेला आहे। सो अशा पद्धतीचा पेंडंट मला रिसीव झालेला आहे। छान 3 पाकळ्या दिलेल्या आहेत इथे। ॲक्च्युली कंटिन्युएशन मध्ये हे असं दिलेलं आहे, 2 राऊंड दिले आणि तिन्हीचे जे डिझाईन आहे ते तिन्ही वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत। हे थोडं कम्प्लीट राऊंड आहे, थोडं ओव्हल शेपमध्ये आणि हे थोडं पान शेपमध्ये। सो अशा पद्धतीचं हे पेंडंट रिसीव झालेलं आहे। यामध्ये पेंडंट ज्या साईजचा आहे त्या हिशोबाने थोडे मोठे मनी 3 मनी या ठिकाणी दिलेले आहेत। या मंगळसूत्रामध्ये पण छान 3 असे ॲडजस्टमेंट त्यांनी दिलेले आहेत। सो अशा पद्धतीचं सो यू कॅन ॲडजस्ट ॲज पर युअर रिक्वायरमेंट। सो त्यासाठी म्हणून त्यांनी 3 ॲडजस्टमेंट दिले आहे। सो अशा पद्धतीचे हे मला मंगळसूत्र रिसीव झालेले आहे। आजचं हा छोटंसं कलेक्शन आणि प्रत्येक लेडीजला हवा असलेला हा एक कलेक्शन आहे। मंगळसूत्राचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। असेच छान छान ज्वेलरीचे हॉल पुन्हा तुमच्यासोबत समोरच्या काही हॉलमध्ये मी घेऊन येणार आहे। सो चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल। चला असा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। भेटू आपण असाच नेक्स्ट हॉलमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।